भारी आहे ते चर्च. त्या साईडून इकडून नाही दिसणार ते. दीदी बसले ओंकारच्या मागे. ओंकार आलाय रत्नागिरीवरून. रत्नागिरी कुठून? मालवण. कणकवलीवरून आलाय तो. अंकल डर गए. अंकल डर गए. गाईज भावानो मला ह्यानी सगळ्यांनी बाहेर काढलेत आणि आपणच गेम कर ना. थांबू नको गाडीत येतो. गाडीत कसं आम्ही लास्ट टाइम आलेलो तेव्हा ही मूर्ती नव्हती इकडे. गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आहोत गोव्यामध्ये मडगाव इथे. काल रात्री आम्हाला लेट झाला, त्याच्यानंतर मी व्हिडिओज नाही काढला कारण आमची एवढी हालत बेकार झालेली की आम्हाला कुठेच रूम नव्हता भेटत. आणि इथे हे फक्त आम्हाला दिसलं रोडवरून येताना की इथे रूम्स आहेत. तर आम्ही इथे येऊन ट्राय केलं तर इथे आम्हाला होपफुली रूम्स भेटल्या. आणि खूप हालत बेकार झाली काल रात्री. आम्ही एका रोडवर शांत म्हणजे पूर्ण रोडवर कोण नव्हतं त्या रोडवर आम्ही थांबून रूम शोधत होतो, पण आम्हाला रूम नव्हत्या भेटत. तर रूम्स भेटल्या, इथे थांबलो आम्ही. आणि आज आम्ही गोवा फिरणार आहे. आजची नाईट इथे स्टे करून उद्या आम्ही निघणार आहोत इथून. तर बघूया अजून काय काय प्लॅन झाला. आमचा काहीच प्लॅन फिक्स नव्हता, त्याच्यामुळे आमचं असं झालं आहे. जर तुम्ही येणार असाल तर प्लीज प्लॅन फिक्स करून बुकिंग करून या, नाहीतर अशी शोधाशोधी खूप होते. आणि आता तर जॅन आहे, तर जॅनमध्ये रूमचे रेट्स खूप हाय आहेत. तर आम्ही इथून निघतो. आम्ही आता इथून प्लॅन केला. आमचा एंड काय आहे याचा ते मला फक्त माहीत आहे, कोला बीच जिथे कायाकिंग होते. आणि आता इथून आम्ही कुठे जाणार आहे काहीच माहीत नाही. मॅडमने आमच्या काय काय डिसाईड केलं नाही माहिती. आणि हा आमचा रूम होता, इथे आम्ही 4 जण राहिलेलो. ठीक आहे काय नाही, पण भेटलेलं आम्हाला काहीतरी जिथे राहिलो. आणि खूप चीपमध्ये होतं, 1000 रुपीजमध्ये आम्हाला हा रूम भेटलेला. तर निघतो आम्ही आता इथून. मस्त कुठेतरी नाश्ता करायला थांबूया. मॅडम रेडी झाल्यात. ही बाई कशी वाटते ही जंगलात ते हे असतात ना, कोण काय बोललेलं? आदिवासी हे काढ ना. आदिवासी बघा, आदिवासी. चलो. हा रूमच्या बाहेरचा व्ह्यू आहे, म्हणजे मागच्या साईडला चांगलाच व्ह्यू आहे, हा पण ठीकठाक व्ह्यूच आहे. आपल्या खिडकीमधून चांगला व्ह्यू येतो. ते तुला बोललं ना वरती चर्च आहे, भारी आहे ते चर्च. त्या साईडून इकडून नाही दिसणार ते, त्या साईडला आहे, प्रॉपर डोंगरावर आहे. चला. तर रूममधून चेकआउट केल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली, तर आम्ही खूप कॅफेज बघितले, पण आम्हाला ज्या कॅफेमध्ये जायचं होतं तर तो कॅफे तर आम्हाला नाही भेटला. पण त्याच ठिकाणी एक कॅफे होता, आम्ही तिकडे गेलो. आम्ही खूप सारं खाल्लं आणि खूप बॅड एक्सपिरियन्स होता माझा गोव्यामध्ये. पुढे तुम्हाला समजेलच की का तो बॅड एक्सपिरियन्स होता. मस्त मिल्कशेक, वॉटरमेलन, मोहितो, पिझ्झा वगैरे भरपूर काही ऑर्डर केलेलं आणि खूप खाल्लं आम्ही. कॅफेमधून तर खाऊन झालं आणि आम्ही तिकडून निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर, जे की होतं अंजुना बीच. आणि अंजुना बीचवर आम्ही एका फ्रेंडला पाठवलं, म्हणजे फ्रेंड म्हणजे दीदीचा फ्रेंड ओमकार, जो की आम्हाला कनेक्ट करणार होता गोव्यामध्ये. त्याला आम्ही जाऊन एक अपार्टमेंट शोधायला सांगितलं होतं, तर त्यांनी ते अपार्टमेंट ऑलरेडी शोधून ठेवलेलं. तर आम्ही पोचलो आहे गोव्यामध्ये आणि आम्ही आलो आता पॅरागोवाला. पॅरागोवा एवढं भरलेलं आहे, क्राऊडेड आहे की काय सांगू तुम्हाला. आता फोटो कसं काढायचं काय? फोटो नाहीच काढू शकत आपण इकडे, किती गर्दी आहे, खूप गर्दी आहे. तर कायच फोटो काढायचे इकडे. हे बघा कुठे जायचं भाई, सिक रोडवर गाडी जायला जागा नाही. आणि भाई आंटी जी देखो गाइस हमारा हेवी ड्राइवर कैसा है आज. हेवी ड्राइवर क्या है उसमें भाई, रोड है, साइड में खड़े रहो. आणि ठोकलं तर आपल्याला पैसे द्यायला लागणार. ठोकणार थोडी भाई, तुला एवढाच विश्वास आहे का माझा? उतर चालत आहे. विश्वास आहे, अंधविश्वास. हे देखो गाइस, हा ये देखो. अरे हे कोणचा नाही पोज आहे, काय कोणचा पोचता भाई हो? प्रपोज कर रहे हैं क्या लड़की को? दीदी बसले ओंकारच्या मागे. ओंकार आलाय रत्नागिरीवरून. रत्नागिरी कुठून? मालवण. कणकवलीवरून आलाय तो. कणकवलीला गेलेला गावी, तर कणकवलीवरून आज इकडे आलाय.
आणि यांनी एक ॲक्टिवा रेंट केले कारण आम्ही 5 जण एका गाडीमध्ये कम्फर्टेबल नव्हतो. तर आणि तुम्ही पॅरा पण बघितलं, एवढं घाणेरडं होतं की तिथे फोटोज नाही काढू शकत आपण. तर आम्ही प्लॅन केला आता आपण मस्त सनसेटला कुठेतरी जाऊ. भाई 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 जट डोंट केअर ब्लॉग मध्ये टाका पाहिजे. अंकल डर गए, अंकल डर गए. शिवाजी पार्क तर शिवाजी पार्क नाही, शिवाजी पार्क नाही. शिवाजी पार्क नाहीये रे. शिवाजी पार्क. बाब्या आला, बाब्या तुझ्या नावाचा पप्पी काय अरे ती पप्पी काय अरे ती पप्पी काय ना पप्पी घे ना तिची अरे पप्पी घे ना पप्पी घे तिची पप्पी घे. गाईज हे बघा, ह्याचं जाणार नाही, मी शनीला होतो. हे बघा शनीला होतो. हा गेला, शनी लावली मी. ह्याचा पण तुझ्यावर आहे, त्याच्यानंतर माझी टाईम आहे. तुम्हाला 2 टाइम, मला एकच टाइम. माझी शन्या साहिल पाटील पण फेल जाणार आहे. ब्लॅक बॉल आहे फक्त. साहिल पाटील फेल. अरे भाई गया तो भाई. कुछ बोलना चाहोगे साहिल पाटील इसके ऊपर? कुछ बोलना चाहोगे क्या? जाणार का नाही साहिल पाटील? बंद आहे वरून. तर आम्ही निघालेलो आणि रोडमध्ये येताना रामतीर्थाचा बोर्ड दिसला, तर विचार केला की रामतीर्थाला पण जाऊयाच. कारण आम्ही गावी आल्यावर हे मिस नाही करत रामतीर्थाला येणं. पावसामध्ये खूप भारी असतं रामतीर्थ, पण आता बघू कसं असेल. आता पूर्ण सुकलेलं असेल, बघूया. आणि इथून आमचा प्लॅन आहे महालक्ष्मीला जायचं. तर दिदीला चेंज पण करायचं, तर तिथे चेंज करायला पण भेटेल. मग चेंज करून डायरेक्ट महालक्ष्मी. आम्ही जेव्हा पहिला यायचो तेव्हा तर इथे काही नव्हतं तिकीट वगैरे काढायची. आता खूप दिवसानंतर आलो. किती वर्ष झालं असेल ना तिथे येऊन? खूप दिवसांनी आलो आम्ही इथे. आणि किती आहे पर पर्सन? 75 घेतले. 75 घेतले 4 जणांचे. रोडमध्ये मध्ये एक कोबळा आहे. कोबळा काय कर ना, थांबू नको गाडीत येतो. गाडीत कसं इकडे पार्क केले. आणि जो मधी स्नेक होता तो रेस्क्यू करून आणलेला इथे जंगलामध्ये सोडण्यासाठी. आणि आत्ता पण पाणी आहे रामतीर्थाला. रामतीर्थाला एकदम भारी वाटतं आल्यावर. आणि असा अचानक प्लॅन झाला, मधी बोर्ड दिसला तेव्हा. आम्ही लास्ट टाइम आलेलो तेव्हा ही मूर्ती नव्हती इकडे. आत्ता हे केलं वाटतं ती मूर्ती. आणि जर तुम्हाला इथली हिस्ट्री
किंवा काही असेल तर DM करा, नाही तर माझा मागचा ब्लॉग आहे ना तो बघा, त्या ब्लॉगमध्ये पण मी सांगितलं थोडंफार. हनुमानजी बघितलं, काढली इज्जत. ड्रायव्हर मीच आहे बोलते, मीच घेऊन फिरतो हिला आणि मला ड्रायव्हर बोलते. तुझे पाय पुरत नाहीत ते सांग ना. भारी वाटतं नाही, तेव्हा शांतता आहे भरपूर, खूप नीट आणि क्लीन आहे. आम्ही लास्ट टाईम आलो तेव्हा इथे प्री वेडिंग शूट चालू होतं आणि पावसामध्ये खूप पाणी असतं इकडे फुल. इथे हे जे बसलेत ना तिथे बसायला जागा पण नसते, एवढं पाणी असतं आणि इथे खाली येऊ शकत नाही, एवढं पाणी असतं. अजून एक एवढं झूम नाही येणार. बघा बघा इकडे 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 अजून एक साप दिसलाय, तो बघा छोटूसा एकदम पाण्यामध्ये चाललाय. तुम्हाला दिसेल की नाही माहित नाही. जुनी गाडी आहे आणि ॲक्टिवा सारख्या तिला गिअर्स पण आहेत. होंडा बनवून घेतली? नाही अशी कशी बनवून घेतील. खूप जुनी गाडी आहे ती. विंटेज एकदमच हवा कमी झाली टायरमध्ये. आय थिंक सो पंक्चर असेल. काढावं लागतो ट्यूबलेस नसेल तर. ट्यूबलेस काढायला येणार ना, पूर्ण टायर काढायला लागणार. हवा कसली आली, दूर कसला आला. तिथं आज रिम बंद सोडले. पोलीस थांबले तिथे, ते घरून बघतायत त्यांच्या घरात रेकॉर्डिंग आहे. पोलिसांच्या डोळ्याचे इथे कॅमेरे लावलेत. डोळे इथे आहेत पण ते नाहीत. हा कधीपासून हे मोठा प्रोजेक्ट आहे तिथे हा जाम. हे आम्ही इकडे कशाला तरी आलेलो, मी पप्पा आणि उमेश दादा, नाही आठवत आता. तर फायनली मी घरी पोचलो आहे आणि गोवा खूप हॅक्टिक होता. म्हणजे काय सांगू, गोकर्ण एवढं सुंदर आहे आणि एवढं स्वच्छ आहे आणि खूप मजा आली फिरायला. आमचा असं काही प्लॅन नव्हतं की पहिले हे करायचं ते करायचं, म्हणजे केलेला प्लॅन पण त्या प्लॅन वाईज तर काय नाही झालं. आम्ही रोडमधून ऑन द रोड जाताना आम्हाला जसे लोकेशन दिसले तसे आम्ही कव्हरअप केले. जे आम्ही लोकेशन्स आम्ही गोकर्णमध्ये ठरवले ते गोकर्णमध्ये आम्ही सगळे कंप्लीट केले. पण सेकंड जे गोवामध्ये आम्ही ठरवलेलं कायाकिंग करायचं, बर्गर फॅक्टरीमध्ये जायचं, पण ते काहीच नाही झालं. म्हणून माझा मूड अजिबात नव्हता व्लॉग बनवायचा. पण त्यातल्या त्यात मी काही बनवले आणि त्याला मागून व्हॉइसवर दिलं आहे. तर गोव्यामध्ये खूप सीन झाले. आम्हाला रूम्स नव्हता भेटत. सकाळी उठलो, बर्गर फॅक्टरीला जायचं होतं, तिथे 12:30ला चालू होतं. हे खूप काही असे प्रॉब्लेम झाले, त्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवू शकलो. त्यानंतर आम्ही महालक्ष्मीला जाणार होतो, महालक्ष्मी पण कॅन्सल झालं कारण आम्ही लेट पोचलो म्हणजे बसला लेट होता म्हणून आम्ही लवकर गेलो आणि बस 1 तास लेट होती. आणि काय सांगू, नंतर गोकर्णानंतरचा सगळा प्लॅन खूप हेक्टिक होता आणि खूप घाणेरडा होता. तर आमचा ओव्हरऑल गोकर्ण आणि गोव्याचा खर्च 7,000 पर पर्सनमध्ये आमचं सगळं कवर झालं आहे. आणि आम्हाला फक्त एक्स्ट्रा चार्जेस इकडून कोल्हापूरला जायचे आणि कोल्हापूरवरून इकडे यायचे आज एवढा फक्त लागला. तर आर्यनला सोडून मला दिदी रुद्रला 8,400 असा खर्च आला आम्हाला, कारण तो बसचा ट्रॅव्हलिंगचा खर्च होता. पण ओव्हरऑल खूप मजा आली. गोकर्ण खूप सुंदर आहे, म्हणजे बोलेल तेवढं कमी आहे. फक्त फूड थोडंसं आम्हाला नाही आवडलं, पण ठीक आहे, मजा आली खूप. आणि मी सजेस्ट करेन की तुम्ही गोवा सोडून गोकर्ण जा. गोकर्णमध्ये काही लोक का जातात ते तुम्हाला पण माहिती असेल, पण गोकर्ण खरंच खूप फिरण्यासारखं आणि खूप क्लीन, खूप स्वच्छ आहे. खूप माणसं पण तिथली खूप चांगली आहेत. तर ही सिरीज तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मी इंस्टावर आता जी हे लिंक टाकेल, म्हणजे ज्यांनी जे लोक ही व्हिडिओ बघतायत त्यांना आधी लाईक नसेल करायला जमत किंवा सबस्क्राईब करायला त्यांना साइन इनचं ऑप्शन येतं, तर त्याचा मी काहीतरी करेन ह्या व्हिडिओमध्ये. जी लिंक मी तुम्हाला देईन त्या लिंकने तुम्हाला लाईक करता पण येईल, सबस्क्राईब करता पण येईल. तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला साइन इन विचारायचं तर भरपूर जण ते नसतील करत. तर ह्या व्हिडिओमध्ये मी नक्की टाकेन आणि नक्की करा ते. बाय बाय, भेटू लवकरच.